आता जर सकाळचा नाश्ता असो, दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असो, असे झणझणीत, तर्रीदार अगदी स्ट्रीटवर किंवा हॉटेल ढाब्यावर मिळतात असे छोले आणि त्यासोबत मस्त टम्म फुगलेला आतून जाळीदार आणि मऊसूत असा भटुरा मिळाला, तोही मैद्याचा नाही तर गव्हाच्या पिठाचा, तर कुणाला नकोय. आणि हे छोले बनवायला इतके सोपे आहेत, की अगदी ढाब्यावर, स्ट्रीटवर जे छोले मिळतात ना, त्याहीपेक्षा चवीला भन्नाट होतात, स्वच्छतेत बनवून होतात आणि त्यासोबत मस्त टम्म फुगलेला असा हा भटुरा. बेस्ट कॉम्बिनेशन आहे आणि बनवायला एकदम सोपं आणि अगदी झटपट बनून तयार होतं. चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया. पण त्याआधी रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं. आता हे भटुऱ्याचं पीठ भिजतंय तोपर्यंत आपण छोले बनवून घेऊया. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत ते घालायचे, आलं घालायचं आणि 15 ते 16 लसणाच्या पाकळ्या. आता हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून याची प्युरी तयार करून घ्यायची. तर इथे पहा सर्व साहित्य मिक्सरला फिरवून घेतलं आहे. छान अशी प्युरी तयार झाली आहे. त्यानंतर गॅसवर कुकर गरम करायला ठेवायचा. आज आपण अगदी झटपट होणारे इन्स्टंट छोले बनवतोय तेही कुकरमध्ये. त्यानंतर यामध्ये 4 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की इथे मी अर्धा चमचा जिरे, 4 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, 2 स्टार फूल, 1 तमालपत्र आणि 2 दालचिनीचे लहान तुकडे घेतले आहेत ते घालायचे. आता बाकीचे खडे मसाले नसले तरी चालतील, पण हिरवी वेलची नक्की वापरा. त्यामुळे छोलेला चव खूप छान येते. खडे मसाले एक अर्धा मिनिटं तेलामध्ये परतायचे. त्यानंतर यामध्ये जी आपण कांद्याची प्युरी करून घेतली आहे ती घालायची आणि आता ही कांद्याची प्युरी कच्चेपणा जाईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. आता या कांद्याच्या प्युरीमध्ये थोडंफार पाण्याचं प्रमाण असतंच. त्यामुळे काय करायचं, अशा पद्धतीने अर्धवट झाकण ठेवायचं आणि ही कांद्याची प्युरी आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. म्हणजे जे पाणी आहे ते हातावरती उडत नाही आणि चटका बसत नाही. तर इथे पहा अधून अशा पद्धतीने झाकण काढायचं. ही कांद्याची प्युरी खालून एकदा एकसारखी मिक्स करून घ्यायची, म्हणजे खाली लागून करपणार नाही. पुन्हा कुकरवरती अर्धवट झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर छान तेल सुटेपर्यंत ही कांद्याची प्युरी आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता कांद्याची प्युरी भाजून होतीये तोपर्यंत आणखी एक वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांद्याची प्युरी बनवून घेतली होती, तेच मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता त्यामध्ये 2 चिरलेले टोमॅटो घालायचे आणि हे टोमॅटोसुद्धा मिक्सरला फिरवून टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची. तर इथे कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण मी तुम्हाला पुन्हा सांगते. 3 मध्यम आकाराचे कांदे, त्यासाठी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मी या ठिकाणी वापरले आहेत. तर इथे पहा कांद्याची प्युरी मी छान तेल सुटेपर्यंत आणि कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतली आहे. त्यानंतर आता यामध्ये जी आपण टोमॅटो प्युरी तयार करून घेतली होती ती घालायची आणि आता टोमॅटो प्युरीसुद्धा टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि छान तेल सुटेपर्यंत कांद्यासोबत परतून घ्यायची. कांदा आणि टोमॅटोची प्युरी छान तेल सुटेपर्यंत परतून होत नाही तोपर्यंत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचा आहे. तर इथे पहा कांदा आणि टोमॅटोची प्युरी एक 2 मिनिटं मंद आचेवर मी परतून घेतली. त्यानंतर अर्धवट झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची. आता कांदा आणि टोमॅटोची प्युरी तेल सुटेपर्यंत परतून होतीये तोपर्यंत इथे एका पातेल्यामध्ये मी अर्ध पातेलं पाणी घेतलं आहे. त्यामध्ये 4 चमचे इतकी चहा पावडर घालायची. तर हे चहा पावडरीचं पाणीसुद्धा आपण या छोल्यामध्ये वापरणार आहोत. आपण पिंडी छोले बनवतोय त्यामुळे हळद न वापरता हे चहा पावडरीचं पाणी वापरायचं आहे. यामुळे सुद्धा छोल्याची चव अप्रतिम लागते. आता हे पाणी उकळण्यासाठी मी बाजूच्या गॅसवर ठेवते. तोपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता टोमॅटो प्युरी सुद्धा कांद्यासोबत छान तेल सुटेपर्यंत परतून झाली आहे. आता एकदा खालून एकसारखं मिक्स करून घ्यायचं. पुन्हा एकदा झाकण ठेवायचं. पुन्हा एक 2 मिनिटं ही प्युरी आपल्याला अशीच परतून घ्यायची आहे, जोपर्यंत प्युरीचा कच्चेपणा निघून जात नाही. तर इथे पहा मंद आचेवर अर्धवट झाकण ठेवून कांदा आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि बाजूनी छान तेल सुटेपर्यंत सर्व साहित्य म्हणजे कांदा आणि टोमॅटोची प्युरी मी भाजून घेतली आहे. छान असा कच्चेपणा गेलाय, त्यातलं पूर्ण पाणी निघून गेलंय आणि त्यासोबतच बाजूनी तेलही सुटले. आता यामध्ये काही पावडर मसाले घालायचे. पावडर मसाल्यांमध्ये इथे मी 2 मोठे चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घेतली आहे, ती घालायची. थोडंसं पाणी घालायचं आणि आता या पाण्यासोबत मसाले मिक्स करायचे आणि तेल सुटेपर्यंत आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत पुन्हा भाजून घ्यायचे. आता या ठिकाणी जर तुमच्याकडे छोले मसाला किंवा चणा मसाला असेल, तर गरम मसाल्याऐवजी एक मोठा चमचा तो वापरायचा आणि आमचूर पावडर स्किप करायची. कारण आपण स्ट्रीटवर किंवा ढाब्यामध्ये जे छोले खातो ना, त्याला हलकासा आंबटपणा असतो आणि छोले मसाला किंवा चणा मसालामध्ये अनारदाणा असतो. त्यामुळे भाजीला तो आंबटपणा येतो.
पण जर छोले मसाला किंवा चना मसाला नसेल तर आमचूर पावडर नक्की वापरा. आता मसाला तेल सुटेपर्यंत परतून होतोय तोपर्यंत इथे मी 1 वाटी छोले एक 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत. छोले सुद्धा अगदी छान भिजले आहेत. यातले सर्व एक्स्ट्रा पाणी काढून घ्यायचं. छोल्यातलं पाणी काढून होईपर्यंत तुम्ही इथे पाहू शकता मसाला अगदी छान तेल सुटेपर्यंत छान असा भाजून झाला आहे. एकदा मसाला खालून एकसारखा हलवून घ्यायचा आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून एक 2 मिनिटं हा मसाला मी परतून घेणार आहे. कारण मसाला जितका छान शिजवून घेऊ ना, तितकी भाजीची चव अप्रतिम लागते आणि वाढते सुद्धा. तर इथे पहा पुन्हा एक 2 मिनिटं झाकण ठेवून मसाला मी छान तेल सुटेपर्यंत शिजवून घेतला आहे. पुन्हा एकदा खालून हा मसाला एकसारखा मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आता यामध्ये जे छोले आपण भिजवून घेतले होते, ते भिजवून घेतलेले सर्व छोले घालायचे. तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये तुम्ही 1 ते 2 बटाटे चिरून घालू शकता. त्यामुळे सुद्धा ही छोल्याची भाजी चवीला अप्रतिम लागते. छोले घातल्यानंतर एक 2 मिनिटं हे छोले मसाल्यासोबत मिक्स करून छान असे परतून घ्यायचे. तर इथे पहा छोले मसाल्यासोबत मिक्स करून एक 2 ते 3 मिनिटं मी छान असे परतून घेतले आहेत. त्यानंतर आता सुरुवातीला यामध्ये एक अर्धा ग्लास फक्त पाणी घालायचं. कारण आपण वरचं पाणी जे आपण चहा पावडरीचं तयार करून घेतलं आहे ना, ते घालणार आहे. तर अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर आता जे चहा पावडरीचं पाणी आपण तयार करून घेतले, ते सुद्धा गाळून यामध्ये घालायचं. साधं पाणी आणि चहा पावडरीचं पाणी घातल्यानंतर आता छोल्यामध्ये हे एकसारखं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे जे छोले आहेत ते आणि मसाला सुद्धा पाण्यासोबत एकसारखा मिक्स होईल. तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलंय. त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. इथे मी 5 हिरव्या मिरच्या मधून चिरून घेतल्या आहेत त्या घालायच्या. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं. हिरवी मिरची सुद्धा अजिबात स्किप करू नका. नक्की घाला. यामुळे सुद्धा छोलेला चव खूप छान येते. त्यानंतर यामध्ये 2 लहान चमचे तूप घालायचं. कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर एक शिट्टी करायची. मोठ्या आचेवर एक शिट्टी झाली, की गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि पुन्हा 8 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर इथे पहा मोठ्या आचेवर मी एक शिट्टी करून घेतली आता गॅसचा फ्लेम मीडियम टू लो करायचा आणि पूर्ण 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या. तर इथे पहा मध्यम आचेवरती 7 ते 8 शिट्ट्या करून घेतल्या. गॅस बंद केला. कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आणि इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट असे आपले छोले बनून तयार झाले आहेत. तुम्ही या ठिकाणी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहू शकता. छोले सुद्धा मी तुम्हाला दाखवते अगदी छान मऊसूत शिजले आहेत. बाहेर काय होतं जेव्हा तुम्ही स्ट्रीटवर किंवा ढाब्यावर छोले खाता ना, त्यामध्ये छोले अगदी मऊसूत शिजण्यासाठी सोड्याचा वापर केला जातो. पण आपण तसं काहीही केलं नाहीये. तरीसुद्धा तुम्ही छोले पाहिले अगदी छान मऊसूत शिजलेत. आता हे छोले थोडेसे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत आणि वरून एक तडका द्यायचा. त्यासाठी इथे मी 2 चमचे तूप छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. आता यामध्ये इथे मी थोडंसं आलं उभं आणि पातळ चिरून घेतलंय ते घालायचं. 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आणि आता तयार तडका या छोल्यावरती द्यायचा. तडका छोल्यावरती दिला, की काय करायचं लगेच कुकरवर झाकण ठेवायचं. म्हणजे छोलेवरती जो तडका दिलाय ना, तो एकदम परफेक्ट बसतो आणि भाजीचा सुगंध आणि चव आणखी वाढते. तर इथे एक 5 मिनिटं झाकण ठेवून तडका परफेक्ट सेट होऊ दिलाय आणि इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली छोलेची भाजी बनून तयार झाली अगदी स्ट्रीटवर किंवा ढाब्यावर मिळते तशीच. तुम्ही कन्सिस्टन्सी, रंग आणि टेक्स्चर सर्व काही पाहू शकता. आता छोले बनून तयार झाले आहेत. आता आपण गरम टम्म फुगलेले भटुरे सर्व्ह करायचे. सकाळचा नाश्ता असो, दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण असो, कधीही बनवून अगदी पोटभर तुम्ही खाऊ शकता. इतकी ही छोलेची भाजी आणि भटुरे परफेक्ट तयार होतात. आणि जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल ना, तरीसुद्धा अगदी न चुकता परफेक्ट बनून हे तयार होतील, जर मी सांगितलेल्या पद्धतीने तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने हे छोले भटुरे नक्की बनवून पहा आणि जर व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. एक लाईक नक्की करा. आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.